गुजरातमधील वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र असलेल्या वनतारा वाईल्ड लाईफचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वन्यजीव बचाव आणि संवर्धन केंद्र वनताराचं उद्घाटन केलं आणि भेट दिली आहे, जिथे 1.5 लाखांहून अधिक बचाव केलेले प्राणी आहेत. त्यांनी येथील अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधांबद्दल जाणून घेतलं आणि दुर्मिळ प्रजातींशी संवाद साधलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. भारत आणि चीनवर परस्पर शुल्क 2 एप्रिल पासून आकारणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. अमेझॉनने ओपन एआय सह इतर कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज झालाय की कंपनी जून पर्यंत त्यांचे एआय मॉडेल लॉन्च करणार, जे प्रगत तर्क क्षमतांसह येणार असून कंपनी डिसेंबर मध्ये जाहीर झालेल्या जनरेटिव्ह एआय मॉडेल्सच्या 9व्या मालिकेअंतर्गत ते लॉन्च करू शकतात. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील भारतीय वंशाच्या 67 वर्षीय नर्सवर क्रूर हल्ला करण्यात आलाय. नर्सला गंभीर दुखापत झाली आणि तिच्या चेहऱ्यावर फ्रॅक्चरही झालंय. हल्लेखोरानं भारतीय वाईट आहेत असं म्हटलंय. परिचारिकेवरील हल्ल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेची मागणी केली आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी काल सांगितलंय की गेल्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची त्यांची भेट जशी व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही. झेलेन्स्की यांनी याला खेदजनक म्हटलंय आणि युक्रेन खनिज करारासाठी तयार असल्याचं सांगितलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सकाळी अमेरिकेच्या संसदेच्या काँग्रेस संयुक्त अधिवेशनाला संबोधित केलंय. त्यांनी 1 तास 44 मिनिटाचं विक्रमी भाषण दिलंय. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अमेरिका इज बॅक म्हणत सुरुवात केली आहे. इस्रायलने गाझाच्या 20 लाख लोकांना अन्न, इंधन, औषध आणि इतर पुरवठा बंद केल्यामुळे किमती वाढल्यात आणि मानवतावादी गट कमी होत चाललेल्या अन्न साठ्याचे सर्वात सुरक्षित लोकांना वाटप करण्याचा प्रयत्न करतायत. अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या अराजक माघारी दरम्यान काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटातील एका संशयित वरिष्ठ नियोजकाला ताब्यात घेण्यात आलंय आणि त्याला आरोपांसाठी अमेरिकेत आणलं जातंय, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. फ्लोरिडाने ब्रिटिश अमेरिकन प्रभावशाली अँड्रू आणि ट्रिस्टन टेस्ट यांच्या विरुद्ध गुन्हेगारी चौकशी सुरू केली आहे, जे गेल्या आठवड्यात रोमानियाहून राज्यात आले होते. तिथे त्यांच्यावर बलात्कार आणि मानवी तस्करीचे आरोप आहेत. पाकिस्तानातल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात 2 बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला झाल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झालाय तर 30 जण ठार झालेत. हा पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला होता अशी माहिती समोर आली आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी अमेरिकेतून येणाऱ्या सर्व उत्पादनांवर 25% कर लादण्याची घोषणा केल्यानंतर काही तासातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल कॅनडाला कॅनेडियन वस्तूंवर कर वाढवण्याची धमकी दिली. औरंगजेबाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी दिलेल्या विधानावरून उत्तर प्रदेश विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेत या मुद्द्यावर भाष्य केलंय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की समाजवादी पक्ष औरंगजेबला आदर्श मानत आहेत. त्याला एकदा उत्तर प्रदेशला पाठवा, आम्ही त्याला उपचार देऊ, असं योगी आदित्यनाथ म्हटलेत. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिक सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला असून माणिकराव कोकाटे यांच्यावर 20 वर्षांपूर्वी सदनिका लाटल्याचा आरोप होता. त्या संदर्भातील केस कोर्टात सुरू होती. महाराष्ट्रातील मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना मुघल सम्राट औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्या विधानामुळे संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आलंय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल म्हटलंय की अबू आझमी यांचं विधान महाराष्ट्राच्या धार्मिक भावना दुखावतं आणि त्यासाठी त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि त्यांना निलंबित केलं जाईल. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघानं
रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात इतिहास घडवलाय. टीम इंडियाने चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली असून उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने विजय मिळवलाय.